कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामधील नागरिकांकडून 950 रुपये कचरा उचलण्याचे व कचरा वर्गीकरणाचे घेतात. नवनियुक्त उपायुक्त कचरा घनकचऱ्याचे कोकरे यांनी गेल्या अनेक दिवसापासून वल्गना केलेल्या आहेत की कल्याणमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येत आहे. आजच्या दिनी आज सकाळपासून मी प्रभागामध्ये फिरतोय विभागामध्ये, तर सर्व दूर कचरा आणि कचराच दिसतोय. मग तुम्ही जर का मोहीम राबवताय शून्य कचरा मोहीम, ती कागदावरच आहे का स्वतःची पद आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि आयुक्तांची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही रोज मीडियाला येऊन भेट देतात का? तर त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे आहे. आज प्रभागामध्ये सर्व दूर कचरा आहे. मी ह्या कचऱ्याला महापालिकेकडे असलेल्या घंटा गाड्या नाही आहे, हे मुख्य कारण आहे. फक्त पेपर समोर यायचं आणि सांगायचं की घंटा गाड्या नाही, घंटा गाड्या आहे, घंटा गाड्या. मी त्या दिवशी वर्कशॉपला गेलो होतो, 25 घंटा गाड्या त्या ठिकाणी पडलेल्या होत्या, ज्या CNG होत्या, बॅटरीवरती होत्या. मग त्या का प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तर नागरिकांनी 950 रुपये द्यायचे कशाचे, हा माझा प्रशासनाचा सवाल आहे. आयुक्त महोदय यांच्या कारभाराकडे योग्य ते लक्ष द्या, ही माझी आपणास विनंती आहे.